हा जो बाळ होता 1100 ग्रॅम बाळ आपल्या हॉस्पिटलमध्ये सिझेरियन सेक्शन इमर्जन्सी मध्ये करून फक्त 2 पॉईंट पाणी ब्लिडिंग थांबवून या बाळाची डिलिव्हरी केली आपण. आणि बाळाचं सिझेरियन सेक्शन करून इमर्जन्सीत बाळाला लागणार, कारण की 29 आठवड्याचं बाळ अशा कंडिशन फुफ्फुस इतके डेव्हलप नाही, त्याला व्हेंटिलेटरवर टाकलं. व्हेंटिलेटरवरनं जो पहिले 3 दिवस इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशन, त्यानंतर बाळ सीपॅप, अशा याच्यात 2 वेळा बाळाचं सॅच्युरेशन इतकं कमी झालं होतं की लाईफ अँड डेथ सिच्युएशन मधून बाळाला आपण इथपर्यंत आणलं. सुरुवातीला 1 ml 2 ml असं करत आज बाळ जवळजवळ 28 ml दूध व्यवस्थितपणे पितोय. आणि आज 22व्या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत बाळाची सुट्टी आपण करतोय. आणि या सगळ्या प्रवासामध्ये जिथं बाळाला बाहेर मालेगाव नाशिक सारख्या ठिकाणी कदाचित 2-2.5 लाख रुपये खर्च आला असता, तो योजनेमध्ये आपण संपूर्ण मोफत पद्धतीने बाळाला हे करतोय. अशा प्रकारे ग्रामीण भागातले जे लोक आहेत त्यांना आर्थिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या देखील देवकी हॉस्पिटलकडून सपोर्ट आहे. आणि आज हा बाळ एकदम छान चांगल्या पद्धतीने घेऊन चाललोय, त्याबद्दल या बाळासाठी एक विक्ट्री साईन.